सर आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतो मी, म्हणजे पोलिसांचाच तो प्रश्न आहे. डीजी लोन म्हणजे घरासाठी पोलिसांना जे लोन मिळतं, गेल्या 3 वर्षापासून मला वाटतं ही प्रक्रिया बंद आहे आणि जवळजवळ 50,000पेक्षा 5,000 कर्मचाऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. त्यांचे अर्ज मंजूर नाहीत कारण ही प्रक्रियाच रखडलेली आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि मला वाटतं हजारो कोटी रुपयांचा निधी आहे त्यासाठी. डीजी लोनच्या बाबतीत आणि हा सुद्धा मुद्दा अधिवेशनात मांडला आलेला आहे. नाही, ही वस्तुस्थिती आहे. डीजी लोन हे शिंदे साहेब ज्यावेळेला फडणवीस साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी ही योजना आणली. बरोबर. योजना काय आहे की सरकार पोलीस कर्मचाऱ्यांना लोन देणार घरासाठी, अशी ती योजना आहे. मध्यंतरी आपण मग अशी योजना चालू केली. आपण असा बदल केला की त्यांनी प्रायव्हेट बँकमध्ये अर्ज करायचा, तिथनं लोन अप्रूव्ह करून घ्यायचं आणि ते लोन हाऊसिंग कॉर्पोरेशन, जे पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन आहे ते ऑन बिहाफ ऑफ त्या व्यक्तीच्या बिहाफ हाऊसिंग कॉर्पोरेशन लोन घेणार आणि डिफरन्सचा जो इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट जो डिफरन्स आहे तो सरकार भरणार. बरोबर. अशी ही योजना आहे. महाविकास आघाडी असताना योजना बंद झाली. उद्धवजींनी योजना बंद केली, थांबवली. आपण पुन्हा ही योजना 2023 पासून आपण चालू केली, 2022 पासून आपण चालू केली, 1.5 वर्ष चालली. आता याच्यामध्ये असं एक आपण रखडली आहे आता, नक्की बंद आहे. 1.5 वर्ष झाला आपण त्याच्यामध्ये कुठलंही आपण अप्रुव्हल दिलेलं नाही. आता आपण 100 कोटी मागच्या इंटरेस्ट आपण भरलेले आहेत, परंतु नवीन अप्रुव्हल आपण त्याच्यामध्ये कुठले देतो. त्याच्यामध्ये कारण असं आहे, इंटरेस्टमध्ये आपण दरवर्षी समजा आता जो आकडा आपण सांगितला जवळपास 1700 कोटीच्या अगेन्स्ट, बरोबर, आपल्याला 300 कोटीचा इंटरेस्ट भरावा लागणार आहे, दरवर्षी भरावा लागणार आहे. मग 1700 कोटी एकत्र जात नाहीयेत, पण 300 कोटी दर वर्षाला जात आहेत. मग 300 कोटी दर वर्षाला जात असतील, तो जर का आपण 5 वर्षाचा आकडा बघितला 1700 कोटीपेक्षा तो जास्त आहे. मग जर आपलं स्टडी चाललंय की मग डीजी लोनच्या आपण ही योजना आणलेली आहे, त्याच्याने आपलं आर्थिक नुकसान होतंय की फायदा होतोय, त्याचं स्टडी आपलं काही दिवसांनी संपेल आणि 100% आपण हा प्रश्न निकाली काढतो. कारण शेवटी आपल्या पोलीस प्रक्रिया अडथळे दूर होऊन सुरू होईल 100%. कारण हे फायद्याचं ह्यासाठी आहे, पोलिसांना घरं बांधून देण्यापेक्षा डीजी लोन दिलेलं जास्त परवडतं ना. तरी काही कालावधी सांगू शकाल किती महिन्यात होईल? एक्झॅक्टली वेळ मला आता सांगता येणार नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी हा विषय अतिशय आम्ही मनावरती घेतलेला आहे आणि 100% आपण ते करतोय अप्रूव्हल. त्यामुळे काही महिन्यांतच हा प्रश्न मिटतोय. बरोबर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.